नाशिकच्या नांदगाव शहरातील प्रत्येक भागातील नागरिकांना चक्क पाण्याकरता रास्तारोको करावा लागत आहे। मागील काही दिवसापूर्वी कैलासनगर भागातील महिलांनी पाण्यासाठी रास्तारोको केला, त्यानंतर दत्तनगर भागातील महिलांनी रास्तारोको केला आणि आज ढासेमळा येथील महिलांची यात भर पडली असून आज या भागातील महिलांनी नांदगाव मालेगाव नॅशनल हायवेवर रास्तारोको आंदोलन केल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली। या भागातील नागरिकांना गेली 25 दिवस पाणी पुरवठा न झाल्याने संतप्त महिलांनी हे रास्तारोको आंदोलन केलं। नॅशनल हायवेवर रास्तारोको केल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। वेळीच नांदगाव पोलिसांनी हजर होत आंदोलनकर्त्यांची समजूत काढली आणि आंदोलन मोडकळीस आणून पाणी पुरवठा सुरळीत होईल असे आश्वासनही दिले। मुर्दाबाद 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 आता नाही, दुष्काळ आहे आपल्या इथं, त्याप्रमाणे पाणी वापरा आणि त्याचप्रमाणे आम्ही पण देतोय। पाणी देताना काल एवढं पाणी आज देता येणार नाही आणि पाणी त्या जेवढ्या प्रमाणात पहिली मिळत होतं तेवढंही मिळू शकत नाही आणि त्या दिवसाच्या आड पण मिळू शकत नाही, कारण पाणी नाही आहे। ऐका आता